भारतीयांकरता एक अतिशय आनंदाची बातमी आहे की डिजिटल पेमेंटमध्ये भारत आता जगामध्ये नंबर 1 स्थानावरती पोहोचलेला आहे. याच्या आधी चीन पहिले होता आणि अनेक युरोपियन देश डिजिटल पेमेंट करायचे, परंतु आता मात्र भारत सर्वात नंबर 1 आहे. आणि भारतामध्ये डिजिटल पेमेंट म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणतो भीमच्या थ्रू पेमेंट किंवा UPIच्या थ्रू पेमेंट किंवा स्कॅनिंग करून पेमेंट किंवा इतर अनेक पद्धतीने पेमेंट ज्यामुळे आपण मोबाईलच्या किंवा इतर मदतीने डिजिटल पेमेंट करू शकतो, ते प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आता कॅश म्हणजे पैसे फिजिकली देणं हे आता जवळजवळ बंद झालेलं आहे. कारण याचं मुख्य कारण आहे की एक तर प्रत्येक भारतीयाकडे मोबाईल आलेला आहे, अनेकांकडे स्मार्ट मोबाईल आहे आणि मोबाईल हे तुमच्याकडे असलेलं एक असं साधन आहे की ज्यामधून आपण कुठलंही काम करू शकतो. तर त्याच्यामुळे भाजी घ्यायची असेल, दूध घ्यायचं असेल, किराणा घ्यायचा असेल, काही पण करायचं असेल तर डिजिटल पेमेंट लोक मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. कारण ज्यावेळेला आपण फिजिकल करन्सी वापरायचो त्यावेळेला खोटं करन्सी म्हणजे फेक करन्सी हा एक मोठा प्रॉब्लेम होता. त्याच्याशिवाय काही काही वेळा फाटलेल्या नोट्या मिळायच्या, घाणेरड्या नोट्या मिळायच्या, ज्या बँका ॲक्सेप्ट करायच्या नाही आणि नेमकी आपल्याला पाहिजे तेवढी चिल्लर त्या दुकानामध्ये नसायची किंवा आपल्याकडे नसायची, त्यामुळे आपल्याला त्रास व्हायचा. मग आपल्याला आठवत असेल की जुन्या काळांमध्ये ज्यावेळेला चेंज नसायची, चिल्लर नसायची, त्यावेळेला दुकानदार, मला अजूनसुद्धा आठवतं आहे की एक टॉफी प्रेझेंट करायची, टॉफी. तर याच्यामुळे म्हणजे आपलं नुकसान होत होतं. विनाकारण गोष्टी ज्या नको त्या गोष्टी घ्याव्या लागत होत्या. आता ते सगळं डिजिटल पेमेंटमुळे थांबलेलं आहे. ही भारताकरता एक अतिशय चांगली बात आहे. आपण जर बघाल तर 2022मध्ये 90 दशलक्ष डिजिटल पेमेंट झाली आणि यामध्ये जे पहिले 4 प्रमुख देश आहे तर त्याच्यामध्ये भारत एक आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण जवळजवळ उरलेल्या 3 देशांपेक्षा आपण नंबर 1 आहोत. आणि याच्यामुळे किती फरक पडतो याची आपल्याला कल्पना यावी. आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय म्हणतं की भीम आणि UPIच्या व्यवहारामुळे इतकं लोकांना प्रोत्साहन मिळालेलं आहे की त्याच्यामुळे आपण अतिशय कमी किमतीमध्ये आपण आपले पैसे ट्रान्सफर करतो, पेमेंट करतो किंवा आपण जे पाहिजे ते आपण सगळं सामान वगैरे विकत घेतो. तर हा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण जर बघाल तर जवळजवळ 90 दशलक्ष आपण व्यवहार केले. आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये 29 दशलक्ष होते, चीनमध्ये 17, थायलंडमध्ये 16, कोरियामध्ये 8. तर त्याच्यामुळे आपण आता फारच पुढे गेलेलो आहे. कारण अतिशय एफिशियंटली आपण आपले पैसे ट्रान्सफर करू शकतो जिथे पाठवायचं तेवढं. एवढंच नव्हे तर आपण आता पेमेंट परदेशात जातानासुद्धा करतो आहे. अनेक परदेशातले देश आहेत, 22 असे देश आहेत त्यांच्याबरोबर आपण डिजिटल पेमेंट ही करू शकतो. आणि आत्ताच आपण बातमी वाचली असेल की आज जवळजवळ 4 कोटीहून जास्त भारतीय नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणून भारताच्या बाहेर जगामध्ये इतरत्र पसरलेले आहेत. मात्र ते अजूनसुद्धा भारतामध्ये त्यांच्या आईवडिलांकरता, नातेवाईकांकरता पैसे पाठवतात. तर अशा लोकांना जर पैसे पाठवायचे असतील तर आता सरकार सगळ्यांशी बात करत आहे, खास तर सौदी अरेबिया, बहारीन वगैरे, ज्यामुळे तिथे असलेल्या लोकांना आपली म्हणजे जे पैसे पाठवायचे आहेत देशामध्ये की जे जवळजवळ $90 अब्ज एवढा ते पैसा सौदी अरेबियातनं पाठवतात आणि इतर अनेक देशातनं, तर ते त्यांना डिजिटल पद्धतीने पाठवता येईल आणि त्यावरती जो लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा कमी असेल. तर याच्यामुळे हे भारतीयांना अतिशय फायदेशीर आहे. याच्यामुळे आपली एफिशियन्सी वाढते. आणि मुख्य काय होतं तर याच्यावरचा एक सर्वात मोठा फायदा की डिजिटल पेमेंट जी केली जाते ती क्रेडिट कार्ड असो, डेबिट कार्ड असो, UPI असो, भीम असो, गुगल पे असो, फोनपे असो, अनेक पद्धती आहेत. तर याच्यामुळे पैसे जे आहेत ते ज्याला आपण पैसे देत आहोत डायरेक्टली ते त्याच्या अकाउंटमध्ये जातात. तर त्याच्यामुळे जो काळा पैसा नावाचा जो प्रकार होता तो आता प्रकार जवळजवळ कमी होत आहे. तर म्हणून भारतीयांनी आपल्या देशाला अजून महान बनवण्याकरता करायला काय पाहिजे, कुठलीही पेमेंट आपण डिजिटल पेमेंटनी करावी.
ज्यामुळे पेट्रोल पंप असो की इतर कुठेही असो पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल की आणि ज्याच्यामुळे जी कॅश पेमेंट असायची ते प्रमाण कमी होईल. कारण मानलं असं जातं की कॅश पेमेंट ज्यावेळेला मोठ्या दुकानदारांकडे असतं, इतरांकडे असतं, तर ते काळ्या पैशामध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि त्याच्यावरती कोणी टॅक्स पे करत नाही. मात्र जो पैसा बँकेत जातो तर त्याच्यावरती सरकारचं लक्ष असतं आणि त्याच्यामुळे तो पैसा हा वाईट पैसा होतो, ज्यामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे, ज्यामध्ये पहिले 50% अर्थव्यवस्था ही काळी व्यवस्था मानली जायची. इनफॅक्ट असं म्हटलं जायचं की ब्लॅक इकॉनॉमी ही व्हाईट इकॉनॉमीपेक्षा मोठी आहे, तर त्याचा आकार आता कमी होतो आहे. आणि मग GST सारखे अनेक प्रकार असो आणि या सगळ्या पद्धतीमुळे आपली फॉर्मल अर्थव्यवस्था वाढते आहे की जे देशाकरता चांगलं आहे. याचा देशाला आर्थिक फायदा देशाला तर आहेच, परंतु सामान्य माणसाला सुद्धा आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद.